47 वर्ष तुम्हाला मागे घेऊन गेला. सुपरस्टार उगीच नाही बोलत भाई. अद्रक अशा ह्याच्यामध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स अ वेरी 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 इतनी गुड मॉर्निंग है कि रास्ते पे कोई भी नहीं है, सिर्फ अपनी गाड़ी है और अपन गाडी लेके निकल रहे हैं टू ईट कुऱ्हाडी मिसळ. नाही ॲक्च्युली मन तर आहे खायचं, बट आता वेळ नाही आहे. आपण काहीतरी दुसरं करायला जाणार आहे, जे ऑफकोर्स तुम्ही ऑलरेडी थंबनेलमध्ये बघितलेलं आहे. ॲक्च्युली लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं करतो मी काहीतरी. आय डोंट नो हाऊ यू एक्साइटेड फॉर दिस मूवी, बट आय एम व्हेरी मच एक्साइटेड फ्रॉम द लास्ट वीक. सो आत्ता जस्ट एंटर केलेलं आहे PVR मध्ये एंड अभी 6 AM को 10 मिनट बाकी है. PVR को इतने सुबह अपन जल्दी कभी आए नहीं थे एंड एक्चुअली मुझे सिंगल स्क्रीन थिएटर में ये मूवी देखना था, बिकॉज आई नो सिंगल स्क्रीन थिएटर में तो पागल हो जाएंगे लोग. बट अभी फ़िलहाल यहाँ पे मिला है कुर्ला, बिकॉज आई थिंक सायन एंड माटुंगा में बहुत सारे लोग रहते हैं साउथ इंडियन, तो आई थिंक यहाँ पे और फायनली कूली पिक्चर देख लिया है भाई. सकाळी 9 वाजता आता इथे लोक कामाला चाललेत आणि आम्ही 6 वाजता जाऊन पिक्चर बघून आलेलो आहे. तू कधी बघितलंय का एवढं अर्ली मॉर्निंग शो वगैरे आयुष्यात? काय एकदम अर्ली 8:30 बघितलंय कॉलेज टाइम. कोणतं पिक्चरला जायचो आम्ही फेमला. वोडाफोन ट्यूजडेज सकाळचं बंद करून रजनीकांत बोलू ना. ते दोघे नागार्जुन आणि रजनीकांत दोघे मिळून 125 प्लस वर्ष आहेत रे. आणि काय फायटिंग सिक्वेन्स कसं काय भाई, कसं भाई आहे किंग समज. सुपरस्टार उगीच नाही बोलत भाई. म्हणजे मावशीची मिसळ खाऊन जो लामलेट हो गया है. अभी दोपहर के 4 बजे है एंड सुबह भाई इतना जल्दी उठ के ऑफकोर्स नींद तो आने ही वाला था. मावशीची मिसळ खाऊन ताणून दिली और प्रॉपर सो गए. और अभी कसं समोसा कसा वाटला इकडचा? समोसा छान होता. खूप वर्षांनी मी खाल्ला गुरुकृपाचा. माटुंग्याला मी माटुंगेला होते ना, ब्रांच माझी तिथे होती. आम्ही नेहमी जायचं त्या गुरुकृपामध्ये मस्त मस्त खायला. आणि चहा म्हणून सुंदर आहे रे, मस्त अद्रक. अशा ह्याच्यामध्ये एवढं चांगलं मिळेल असं वाटलं नव्हतं. एंड अपन रात्रि घरी आलो भाई. तंजोर टिफिन रूम ला गेलो जेवायला और वहाँ पे जो सुरमई और मैसूर पाक तोड़ने के बाद मेलो डायरेक्ट घर पे आके तो अभी सुबह उठ गए हैं. सॉरी फॉर द ब्लॉग कमिंग लेट, बट द रिव्यू ऑफ कूली अकॉर्डिंग टू मी मैं बताऊंगा. पहले आई बापांचं रिव्ह्यू दे. अशा थिएटरमध्ये म्हणजे खूप वर्षांनी असं बघितलं असं थिएटर. आजकाल तर सगळीकडे मॉल फील तेच आहे सगळं. आणि हे म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसात जसे पिक्चर बघायचो ते तसं त्याची आठवण आली. तेव्हा ते असंच होतं सगळं ना आपल्याकडे. आरडाओरडा हा असं सेम म्हणजे अमिताभ बच्चन आला की आरडाओरडा वगैरे असं. पुन्हा तेच अनुभव काल घेतला मी. पण आहे म्हणजे. आणि मग पिक्चरायझेशन जे काय त्याच्याबद्दल दाखवतात ते एकदम भारीच वाटतं. एकदम भारी म्हणजे असं वाटतं ह्या वयात आपण पण असं असायला पाहिजे. जर माझं असं वय झालं तर मी पण एवढी फिट अशी असली पाहिजे असं वाटत राहतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं की रजनीकांतचा पिक्चर आहे म्हणून मी एवढ्या लांब आलो बघायला, आणि ते पण गिल्टी गॅलेक्सी. रजनीकांतला अंधा कानून वगैरे तेव्हापासून आम्ही बघतोय अगोदरचे त्याचे पिक्चर. पण त्याच्या एंट्रीला म्हणा, त्याच्या मुवमेंटला म्हणा, सारा लोकांचा एवढा गजर होतो ना, आश्चर्य वाटतं की हा एवढा कॉमन मॅन साधा, आणि पब्लिक त्याला किती लाईक करते. साऊथमध्ये किती लाईक करतात त्याचं माहिती आहे. मोठमोठे ते काय ते म्हणतात त्याला कटआउट्स बनवतात 30-30, 40-40 फूट. पण पिक्चरची जी मजा आहे ना ती रजनीकांतची. प्रत्येक पिक्चरची जनरली पिक्चरच्या एंट्रीला टाळ्या पडतात, पण त्याच्या प्रत्येक शॉटला, आणि त्याला पण असं एंट्री देतात ना प्रत्येक शॉटला जिथे एकदम
असा क्रुशियल म्हण किंवा काय म्हण असेल ना, त्याला देतात ना एंट्री, साला मन भरून येतं रे आजच्या तारखेला पण. आणि 76-77 एज आहे साला, असं वाटतं अक्षरशः 40-42 वगैरे. आता काल मी गेटीला तू म्हणाला की बँड्राला जायचं, गेटी गॅलेक्सीला बघायला जायचं. मी तुला म्हटलं मॉलमध्ये काय नाही, तर तू म्हणालास की जरा तिकडे वेगळी मजा असते. मजा म्हणजे काय ते मला सगळं सांगतो काय. 1976ला एसएससी झालो, 78-77ला पहिला चोरून पिक्चर बघितला होता, मेरा गाव मेरा देश. चोरून ना, पण पब्लिक जे आहे ना ते अजून पण त्या प्रकारे चेकाळते, अक्षरशः चेकाळते सर. आणि ते फील वेगळंच असतं. ते असं वाटतं काय पब्लिक असं काय हे एन्जॉय करतं यार. त्यामुळं असं वाटतं ना की ठीक आहे, मॉलमध्ये आता पैसे आलेत लोकांकडे, आपल्याकडे आलेत, लोकांकडे आलेत, लोक त्याचा पुरेपूर आनंद घेतात. पण 3 तास पिक्चर बघायचे ना असल्या हिरोचे म्हणा किंवा काय ते, तर असल्या थिएटरला जाऊनच बघायचं. तू म्हणालास की आपण परत एकदा बाहेर पडल्यानंतर परत एक तासभर पिक्चर बघू जिथे आपलं चुकलंय ते. अक्षरशः मला ती आठवण झाली. सेम काका, किरण काका आणि मी असे किती पिक्चर बघितले त्यावेळी सम्राट थिएटरला गोरेगावला, की खिशामध्ये 2-2, 3-3 शोच्या तिकीट. शो बघितला, बाहेर आलं, परत इथून गेलं. आणि काल तेच हिस्ट्री रिपीट झाली यार, खतरनाक. 47 वर्ष तुम्हाला मागे घेऊन गेला, 47 वर्ष. आलं लक्षात. एवरीथिंग हैपन्स फॉर अ रीजन. मतलब अभी जो पप्पा बोल रहे थे कि अभी बाहर निकालो आणि परत एंटर केलं, ये क्या सीन है, मैं तुमको कॉन्टेक्स्ट देता हूँ उसका. आम्ही निघालो 6च्या शोला, बट ऑफकोर्स मुंबईची ट्रैफिक लग गई. आणि फ्रॉम ठाणे टू बांद्रा हम लोग को लगे 2-2.5 घंटा लग गए. तो 1 घंटा लेट हम अंदर पहुंचे थिएटर में. तो स्टार्टिंग का मम्मी डैडी का सब मिस हो गया. आणि मला असं होतं की फर्स्ट टाइम उनका एक्सपीरियंस ऑफ गैलेक्सी, फर्स्ट टाइम उनका एक्सपीरियंस ऑफ वॉचिंग अ रजनीकांत फिल्म इन अ थिएटर लाइक दिस, वो मैं नहीं दे पाया. तो मी आतच बसून बुक माय शोवर गेलो आणि तिकडे बघवतो, बिकॉज देर आर डिफरेंट स्क्रीन्स इनसाइड दैट गैलेक्सी थिएटर. G7 मल्टीप्लेक्स कुछ तो बोलते हैं उसको. तो अंदर एक जेमिनी नाम का स्क्रीन था, तो वहाँ पे 9:30 का शो था, ये 6 का था. मैं बोला हा 9:30च्या आधी संपेल. सो बुक माय शो पे मैं गया और फटक से ऐसे 2 तिकीट ही पेंडिंग था क्योंकि सब बाकी फुल था. वो 2 तिकीट मैंने बुक किया आणि गॅलेक्सीमधून बाहेर पडलो पिक्चर संपल्यानंतर 6चा शो. एंड देन अगेन वी एंटर्ड एंड दे सैट इन द थिएटर. हम लोग भी, मैं और गोसाई सुबड़ी में ऐसे अंदर घुस गए क्योंकि मी बोललो की तिकीट तर नाही भेटणार, तर काय करायचं. मी बोललो आज जाऊन उभं राहू, जस्ट गेट देयर रिएक्शन अँड हाऊ इट फील्स, बिकॉज पूरा थिएटर जॅम पॅक था. आणि मी आणि गोसाई झोल करून घुसलो आणि आई बापा तिकीट घेऊन घुसले. अँड उन्होंने वो 1 घंटा अगेन रिकवर कर लिया. तो आई फेल्ट गुड, बट आई वॉज स्टिल फीलिंग बॅड की पूर्ण पिक्चर एकत्र बघितला पाहिजे होता. बट अगेन एज आय सेड, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. पप्पा वेंट बॅक सो मेनी इयर्स and he could relive those moments like he lived with his friends, जो पापा बोल रहे थे. And now talking about the film, देखो भाई मैं कुछ बड़ा रिव्यूअर नहीं हूँ, बट मेरा एक एक्सपीरियंस मैं तुमसे शेयर करना चाहता हूँ. आई थिंक यू कैन रिलेट टू इट. सुबह देखा, उधर भी मजा आया, बिकॉज ऑफकोर्स ग्रेट एक्सपिरियन्स इन द मॉर्निंग. असं कोण येतं भाई उठून, सगळे लोक एवढी आलेली भरून मजा आली. शाम का एक्सपीरियंस अगेन ग्रेट, ऑफकोर्स गेटी गैलेक्सी नेवर डिसअपॉइंट्स. बट एक चीज जो था ना वो मैं मिस कर रहा था इस ओवरऑल एक्सपीरियंस में, वो था कि जो जवान में देखने गया था शाहरुख खान का इन गेटी गॅलेक्सी, दैट वाज द फर्स्ट टाइम लास्ट ईयर मैं गया था. तेव्हा पब्लिक नाचायला लागली रे जेव्हा ते गाणं वगैरे सुरू झालं. आणि पब्लिक मला पिक्चरच बघून नव्हती देत, म्हणजे काय फ्लॅशेस चालू है, रिकॉर्डिंग चालू है, किसी को कुछ परवाह नहीं है और सब एंजॉय कर रहे हैं. मेरे को ऐसा लगा था यहाँ पे भी ये होगा, बट आई थिंक नहीं हुआ. मतलब मुझे ऐसा लग रहा था कि PVR मध्ये ऑफकोर्स तेवढं होईल, बट ते नाही झालं. बिकॉज ऑफकोर्स वेन यू पे फॉर PVR यू हैव अ डिफरेंट सेट ऑफ ऑडियन्स, बट वेन यू पे फॉर G7 मल्टीप्लेक्स गेटी गैलेक्सी देन यू हैव अ डिफरेंट सेट ऑफ ऑडियंस. और जो था एक्चुअली दोनों जगह अलग अलग ऑडियंस था. पब्लिक ज्यादा पागल थी इन गेटी गैलेक्सी, लेकिन वो नाचने वाला एक्सपीरियंस, वो क्रेजी मतलब राड़ा वाला और ऐसा पॉपर वगैरह फोड़ने वाला एक्सपीरियंस वो नहीं मिला मेरे को. सो आई एम फीलिंग सैड फॉर दैट. मूवी इज ग्रेट अकॉर्डिंग टू मी, क्योंकि मैं पहली बार देख रहा हूँ रजनीकांत फिल्म इन अ थिएटर, क्योंकि मेरे बहुत सारे रजनीकांत फिल्म्स मिस हो गए, बहुत सारे तमिल, तेलुगु, मलयालम फिल्म भी मिस हो गए, बट ये मुझे मिस नहीं करना था, इसलिए आई वेंट एंड वॉच इट ट्वाइस इन अ डे. सो ग्रेट एक्सपीरियंस. देखो स्टोरी लाइन वगैरह मेरे को ज्यादा पता नहीं है, लेकिन आई thoroughly enjoyed it, बिकॉज जो भी बीच में ट्विस्ट टर्न्स थे ना वो बहुत ही क्रेजी थे. एंड आई थिंक एज अ रजनी फॅन आई वॉज जस्ट इन ऑफ. जसं आई बोलली की ते जे करतो ना तो माणूस ते सगळंच बाप वाटतं भाई. मतलब यू नो आय फील लाईक आय रजिस्टर्ड वन थिंग, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू शूट. Like if I'm a cinematographer, it's very difficult to shoot Rajnikant. If I'm a director, it's difficult to shoot with Rajnikant, because you should know ki what
रजनीकांत इज ग्रेट एट व्हाट हिज ऑडियन्स वांट्स. तो अगर तुम्हें वो फुलफिल नहीं किया ना तो लफड़ी होऊन जातील. अँड द सेकंड मेजर थिंग इज फॉर एन एक्टर, लाइक फॉर अ ग्रेट एक्टर, अगर छोटा एक्टर रहेगा तो ठीक है, लेकिन फॉर अ ग्रेट एक्टर बिसाइड्स हिम, जैसे कि इसमें आमिर खान है, तो रजनीकांत बीइंग वेरी नॉर्मल, वेरी सिंपल, फिर भी उसके एक इससे इशारे से आंख से ये इससे पब्लिक पागल हो जाती है. whereas the other actors you know they ऐसा करते हैं, ये करते हैं, वो सब करने की जरूरत ही नहीं है रजनीकांत को. so you feel, I feel that the other actors, the great actors feel insecure. अनिरुद्ध म्यूजिकल भाई तुम सच में पागल हो. मतलब हमेशा तुम ग्रेट म्यूजिक कैसे दे सकते हो? कभी तो फेल हो ना, थोड़ा तो फेल हो जाए. मतलब ऐसा लगे कि हाँ अभी वो अनिरुद्ध म्युझिकल में मजा नहीं रहा, ऐसा होतच नाही. ये जो फिल्म्स आहे ना, मैं उनके भाषा में पहिले इसलिए देखा क्योंकि मला माहिती होतं की आई पप्पांना ते कळणार नाही, ग्रास्प करता येणार नाही, म्हणून संध्याकाळी हिंदीमध्ये बघितला और सुबह तमिल में देखा, क्योंकि वो एक्सपीरियंस ऑफ उनके लैंग्वेज में है ना, जो इमोशन है ना वो भाई कड़क आता. मतलब ये ना पड़ा ये ना ये वो जिंदा, ये जो फील है ना मेरे को बहुत अच्छा लगता है भाई. आई स्टार्टेड इट फ्रॉम पुष्पा, कि उनके सब फिल्म्स उनके लैंग्वेज में ही देखूंगा, वेदर इट बी मंजूमल बॉयज, वेदर इट बी विक्रम और विक्रम वगैरह बघायचा भाई. एक्चुअली अभी लोकेश कनुगराज का जो भी फिल्म्स है ना, मैं सब ऐसा चालने वाला हूँ. तो प्लीज नीचे कमेंट्स में वो भी एंड अगर तुमको ये भी पता रहेगा कि ऐसा सिंगल स्क्रीन एक्सपीरियंस जो पागलपंती रहता है जो चेन्नई में हो रहा है, मतलब मैं देखा चेन्नई के सारे शोज फॉर 3 days इज लॉक्ड. मतलब 50 शो है एक थिएटर में, वो सब ऐसा ग्रे में है, पूरा कुछ है ही नहीं है, ऑरेंज या ऐसा रेड कुछ भी नहीं, सब ग्रे में, मतलब सब बुक्ड है. तो यहाँ पे अगर वो सेम एक्सपीरियंस मुझे मिलेगा ऐसा नाचने वाला, तो अपन एक साथ जाते हैं भाई. तुम लोग नीचे कमेंट करके मेरे को बताओ कि कहाँ पे मिलेगा एक्चुअल, और सब लोग नाचना चाहिए, नहीं तो फिर मजा नहीं आएगा मेरे को. वो मेरे को चाहिए. अभी रजनीकांत का फिल्म फटाक से चालू है, तो फटाक से जाके देख के आएंगे अपन. एंड या आपका क्या रिव्यू है खुली, अगर नहीं देखा तो प्लीज जाऊन बघा भाई, एंजॉय करें यार, दिमाग घर पे रख के आओ और पूरा एंजॉय करके आओ, क्योंकि उसमें अगर तुम लॉजिक ढूंढने जाओगे ना तो मजा ना आना भाई. रजनीकांत बीइंग 74 व्हाट ही इज डूइंग इन द फिल्म वो इलॉजिकल है, लेकिन देख के अच्छा लगता है कि ये ऐसा ही होना चाहिए, ऐसा ही मारामारी वो करना चाहिए. सो इट फील्स गुड भाई. तो इट्स अ वेरी इवेंटफुल फिल्म, आई वुड से कि यू विल बी वेरी हैप्पी टू सी इट. सो वैसा दिमाग लॉजिक वगैरह अगर बोल रहा हूँ वो मत रखो, जाके एंजॉय करो. एंड लाइक सब्सक्राइब फटाफट, प्ले इन मैजिक. हैप्पी इंडिपेंडेंस डे एंड हैप्पी जन्माष्टमी. एंड सॉरी फॉर द व्लॉग कमिंग लेट अगेन, बट आया है और कल भी आएगा. लीन मैजिक है ना, सलाम,